आणि खोके 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 म्हणून जो शिवसेनेच्या आमदारांना एकनाथ शिंदे सोबत जे आमदार होते त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांना आयुष्यातनं कायमचा उठवण्याचा प्रयत्न केला होता। आज नियती त्यांनाच राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न करते। आपण सगळे पाहत आहे, महाराष्ट्रातले तमाम शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदेसोबत जोडले जात आहेत, बाळासाहेबांच्या विचारासोबत जोडले जात आहेत। कोकण जवळजवळ सगळंच कोकण आता शिवसेनेसोबत आमच्यासोबत आलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही तर नांदी आहे, ये तो झाकी आहे, अभी बहुत कुछ बाकी आहे। भविष्यामध्ये आपण पाहाल महाराष्ट्रामधले अनेक प्रमुख नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतील आणि तुम्हाला आणखी एक 7-8 महिने काही आमदार जे आहेत सोबत त्यांच्या ते वाट पाहतील। शेवटी त्यांना देखील पर्याय नाही, त्यांचा देखील मतदारसंघाचा विकास व्हायला हवा आहे आणि म्हणून त्यांना देखील शिवसेनेमध्ये यायला लागेल। मी याच्या आधीचं भविष्य सांगितलं आहे, शेवटी फक्त उद्धव ठाकरे हम दो और हमारे तीन एवढंच मातृशेव शिल्लक राहतील, बाकी उद्धव ठाकरेंसोबत कोणी शिल्लक राहणार नाही। तुम्ही मगाशी एक वाक्य म्हणालात की कोकणातून उद्धव ठाकरेंची शिवसेना संपलेली आहे। उद्धव ठाकरे त्या कोकणातूनच नाही, संबंध महाराष्ट्र त्यांना हातभार करत आहे। कोकणामध्ये फक्त त्यांचा एक आमदार आला निवडून, एकच आलाय, भास्कर जाधव आलेत, बाकी कोकण सगळं त्यांच्या हातातून गेलं आहे। कोकण ह्या शिवसेनेचाच आहे, भगव्या झेंड्याचाच आहे, बाळासाहेबांचाच आहे आणि आता कोकणाने पूर्णपणे उद्धव ठाकरे हद्दपार केलेला आहे। भविष्यामध्ये महाराष्ट्र देखील उद्धव ठाकरेंना हद्दपार केल्याशिवाय घडणार नाही, हा माझा विश्वास आहे। उद्धव ठाकरेंनी टीका केली होती की 50 खोके घेऊन गंगेत डुबकी मारली असे, म्हणजे याच्या संदर्भातली गंगेमध्ये अनेक लोक गेलेत, अनेक लोकांनी डुबक्या मारल्यात, ते सगळ्यांनी पाप केले होते का? अहो, ज्याला कावीळ असते त्याला दुनिया पिवळी दिसते। आता उद्धव ठाकरेला एकनाथ शिंदे म्हणजे मोगलांच्या घोडे ज्यावेळेला पाणी प्यायला जायचे तेव्हा त्या मोगल्यांना त्या पाण्यामध्ये संताजी धनाजी दिसायचे। आता सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना फक्त एकनाथ शिंदे दिसत आहेत आणि एकनाथ शिंदे आपण पाहिलात प्रचंड वेगाने चाललेत, विकास हा एकच ध्येय घेऊन चाललेत, विकास हेच माझं काम ही भूमिका घेऊन एकनाथ शिंदे चालले। यांना फक्त खोटे आरोप करायचे, बदनाम करायचे, एवढंच कार्यक्रम त्यांच्यावर शिल्लक आहे सध्या। आता पण सध्या जर बघितलं तर सामनामधून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक जास्त, त्यांची भूमिका अशी आहे, काट्यानं काटा काढायचा। हे उद्धव ठाकरेला नवीन नाही आहे, पण देवेंद्र फडणवीस देखील एक हुशार राजकारणी आहेत, त्यांना हे सगळं कळतं। धन्यवाद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।